दुर्गेचे सासरे फडणीस आले होते आणि त्यांनी त्यांची सारी मिळकत दुर्गेच्या नावे केली हे तर ठाऊकच आहे तुम्हाला। हो, आणि दुर्गाक्कांनी त्याचे काय करावे यावर साऱ्या बायकांची बोलणी चालू होती, परंतु दुर्गाक्का म्हणाल्या की त्यांनी आपली इच्छा तुमच्याजवळ सांगितली आहे आणि हे भावा बहिणीमधले रहस्य आहे म्हणून। तेच रहस्य तुम्हाला सांगावयाचे आहे। अहो, पण तुम्ही वचन दिले आहेत ना? हे पहा, मला नाहीये कुतूहल, आपण आपला शब्द मोडू नका। अहो रमाबाई, शब्द मोडणाऱ्यांपैकी आम्ही नाही। आम्ही दुर्गेस सांगितले आहे की रमाबाईंस विश्वासात घेऊन आम्ही ही गोष्ट त्यांना सांगू, पण त्यांना कळले आहे हे इतर कोणासही कळणार नाही। हो, दुर्गेच्या नावे सारी मिळकत झाली हे समजल्यावर ती आमच्याकडे आली। दुर्गा अक्का, शांत हो पाहू, ती वेळ टिपे गाळणार आहेस। सारे आठवले म्हणजे मनात अगदी कालवा कालव होते रे दादा। ते गेल्याला इतकी वर्ष झाली, मी जिथे आले ते पाठ फिरवूनच कधीही कोणाची खुशाली म्हणून विचारली नाही, पण तरी माझ्या सासऱ्यांनी त्यांची सगळी संपत्ती, मालमत्ता, जमीन जुमला सगळे काही माझ्या नावावर केले। मला अगदी अपराधासारखे वाटते दादा। होय, असे वाटणे स्वाभाविकच आहे, परंतु याचे दुःख मानून नको घेऊस। या साऱ्याचा अर्थ इतकाच होतो की तुझ्या सासरची मंडळी अतिशय सज्जन आहेत। तुझे यजमान विनायक फडणीसही मोठे मनमिळाऊ होते, त्यास दीर्घायुष्य लाभते तर चित्र वेगळेच असते। तुझा संसार सुखाने भरला असता। नव्हते रे माझ्या नशिबात, ते नव्हते। पण आता जी ही संपत्ती माझ्या नावावर आली आहे त्याचा तरी मी काय करणार आहे दादा? मला काय उपयोग आहे त्या संपत्तीचा? तुझ्या सासऱ्यांनी निस्पृहपणे आणि मोठ्या मनाने सारे काही तुझ्या नावे केले आहे, तेव्हा त्याचे जे काही करावयाचे हे तुझे तुलाच ठरवावयाचे आहे। तेव्हा आपल्या विवेकास स्मरून आणि विचारपूर्वक निर्णय घे म्हणजे झाले। दादा, तुझ्या या बोलण्याने माझ्या मनात जे काही आहे त्यावर शिक्कामोर्तबच झालाय असे म्हणायचे। म्हणजे दादा, या बाबतीत मी काहीतरी विचार केलाय म्हणण्यापेक्षा तुझ्याचकडून मला ही प्रेरणा मिळाली आहे असे म्हटले तरी चुकीचे ठरणार नाही। ती कशी काय? विधवा पुनर्विवाह या बाबीवरून आपल्या घरात नेहमीच रण माजले आहे। भाऊसाहेब आणि घरातील वडील बायका या बाबतीत कट्टर सनातनीच। खरे पाहिले तर मीही त्याच वर्गात मोडते। दादा, तू माझ्याशी या विषयावर बोलण्याचा नेहमीच प्रयत्न केलायस, पण माझे मन मात्र कधीच धजावले नाही। मला कधी तुझे बरोबर वाटे तर कधी भाऊसाहेबांचे। शेवटी भाऊसाहेबांचे ऐकणे मला जास्त सोपे गेले। तुझे ऐकणे अवघड होते, अवघड आहे। ते करण्यासाठी लागणारे धैर्य मात्र माझ्यापाशी नाही। परंतु दादा, मी जरी विधवा असले तरी मला कधी कोणत्या जाचास तोंड द्यावे लागले नाही। मला कधी सासरच्यांनी बोल लावला नव्हता आणि माहेरी देखील मला मानच मिळाला। ना कधी भाऊसाहेबांनी दुजाभाव केला, ना तू ना माईने।
मी माझे जगणे मोठ्या समाधानाने व्यतीत करते आहे. एकटेपणाचे जे काही दुःख आहे तेवढेच. परंतु एक गोष्ट मात्र मला चांगलीच कळून चुकली आहे. अशा अनेक विधवा आहेत ज्या सासरी किंवा माहेर किंवा दोन्हीकडे फक्त क्लेश आणि अत्याचारच सहन करावे लागतात. दादा, मागे एकदा आपल्या घरी आलेल्या एका असहाय्य विधवेच्या घटनेने माझ्या काळजास असा काही चटका बसला की त्यावरून ज्या विद्वांस व्हाली नाही अशांच्या होरपळत्या जिण्याची धग मला चांगलीच जाणवली. दादा, दुर्गाक्का, तू असा विचार करते हे ऐकून आम्हास खरेच बरे वाटले. होय दादा, म्हणूनच मी असे ठरवले आहे की जी काही संपत्ती मला मिळाली आहे त्याचा विनियोग सत्कार्यासाठीच करायचा. तो कसा काय? दादा, तू आणि तुझी स्नेही मंडळी मिळून जर एखादा विधवा आश्रम काढणार असाल आणि ज्या स्त्रियांसाठी कोणीही वाली नाही अशा स्त्रियांना जर आश्रय देणार असाल तर माझी ही सगळी मालमत्ता विकून येणारी रक्कम त्या आश्रमासाठी कारणी लागावी असे वाटते मला. असा आश्रम काढण्याविषयी तुमच्यात नेहमी चर्चा चालते हे मला ठाऊक आहे दादा. होय, तुझा हा निर्णय ऐकून तुझा भाऊ असल्याचा सार्थ अभिमानच वाटतो आहे आज. नाही दादा, असे म्हणून मला लाजवू नकोस. पण माझ्या या निर्णयाविषयी घरातील वडील बायकांस काहीही कळू नये असे वचन हवे आहे मला तुझ्याकडून. दादा, त्यांना हा निर्णय आवडणार नाही आणि त्यांच्याशी वाद घालण्याचे धैर्य मात्र माझ्यात नाही. बरोबर आहे तुझे म्हणणे. आम्ही तुला शब्द देतो यातील एक अक्षरही वडील बायकांस कळणार नाही. मात्र रमाबाईंस आम्ही विश्वासात घेऊ, कारण तुझ्या या निर्णयाने रमाबाईंस आनंद तर होईलच, शिवाय यात त्यांची सक्रिय मदतही होईल. दुर्गाक्का, रमा आणि आमच्या वयात खूपच अंतर आहे हे तर जगजाहीरच आहे. त्यामुळे निसर्गक्रमानुसार आमचे आयुष्य आधी सरेल. दादा, आमच्या मागे रमाबाईंनी एक समर्थ आणि स्वावलंबी आयुष्य जगावे अशी आमची इच्छा आहे. तुमच्या वाट्याला जे आयुष्य आले ते त्यांच्या वाट्याला येता कामा नये. म्हणजे असो, हा खूपच लांबचा विषय झाला, त्याविषयी आता चर्चा नको. पण दुर्गाक्का, तू जो काही निर्णय घेतला आहेस त्यासाठी आम्ही तुझे मनापासून अभिनंदन करतो. आणि आम्ही तुला जो शब्द दिला आहे तो आम्ही निश्चितच पाळू अशी ग्वाही देतो. दादा, दादा, खरेच माणसाच्या मनात विचारांची किती खळबळ चालू असते. होय, दुर्गाक्का एरवी कट्टर सनातनी आहेत. नाशिकला देखील मिसेस कागलन प्रकरणात त्या खूप बोलल्या मला. माझ्या शिकण्यावरून सुद्धा अनेक वेळा बोलत असतात. पण पहा ना, मनातून त्याच आपले विचार पटतायत. फक्त ते प्रत्यक्षात आणण्याची किंवा उघडपणे बोलण्याची भीती वाटते आहे. होय, विचारी माणूस डोळ्यांवर पट्टी बांधून आंधळेपणाने जरी जगत असला तरी कधीतरी प्रकाशाची एखादी तिरी थोड्या काळापुरती का होईना
त्याची नजर स्वच्छ करून जाते. हे असेच झाले म्हणावयाचे. दुर्गाक्काच्या धैर्याचे आम्हास कौतुकही वाटते आहे आणि आनंदही वाटतो आहे. खरेच दुर्गाक्कांचे हे वागणे हा माझ्यासाठी सुद्धा अनपेक्षित धक्काच आहे. काय गो दुर्गे, काय झाले? नाही, इतके काही गुपित नको हो ठेवावयास. कसले गुपित सुभद्रा काकू? अगो बाई 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 बाई, इतकी आतल्या गाठीची असशील असे नव्हते हो वाटले. वर विचारतीये कसले गुपित म्हणे. अगो तुला सासरकडून जमीन जुमला सोनं नाणं मिळालं ना, त्याचे काय केलेस याचे कुतूहल वाटत होते हो. काय हिस्सा नव्हते मागत मी. नाही, मला वाटले होते मी तुझ्या जवळची म्हणून सल्ला मसलत करशील वडील या नात्यानी. आणि कसते काय, पण म्हणतात ना पैसा मोठ्या मोठ्यांची मती फिरवतो, हेच खरे हो. अहो सुभद्रा काकू, तसे काही नाहीये. मी काही तुम्हाला सांगू शकणार नाही. तुम्हाला हवे असेल तर तुम्ही दादाच विचारा. टाकस तूर लागू न देण्यात अगदी पटाईते होतो आणि म्हणे दादाच विचार. नाही, तुला वाटले असेल की मी म्हणेन की माझ्या रावजीस नाही तर माझ्या रावजीच्या अनंतात तुझ्या मिळकतीतला काही हिस्सा दे म्हणून. पण मी नाही हो त्यातली. आणि आता आमच्या यांचा देखील शोध लागलाय हो. एक ना एक दिवस येतीलच ते. ते आले की जाऊ हो आम्ही आमच्या सांगलीच्या घरी. नाही राहणार इथे. उगाच कशाला तुम्हाला त्रास. काय गो रमे, दुर्गेने जी गोष्ट माधवास सांगितली आहे ती माधवाने तू सांगितलीच असणार. अहो त्या भावा बहिणी मधले रहस्य आहे ते मला कशात सांगतील. आणि सगळ्याच गोष्टी काही मला नाही सांगत ते. त्यातून तुम्हाला जी गोष्ट नाही सांगितली ती तर मला सांगायचीच नाही. अगो बाई 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 बाई, काय पण गरीब गाईचा आव आणतीये. खरे सांग. अगो डोळे फाडून काय बघतेस? खरेच बोलते हो मी. अगो काय बघतेस एवढे? अगं बाई, तुम्ही सुभद्रा काकू, अहो सुभद्रा काकू, माई, ताई काकू, माई, माई, ताई काकू, ताई काकू. दुर्गे, अगो काय झाले? माई ते बाहेर. अगो अगो काय झाले बाहेर? पटकन बोल. माई, बाहेर बिट्टू काका आले. काय? बिट्टू काका? अगं काय सांगतेस काय? रमे, तुझ्या त्या सगुणादेव मास्तरणीची भविष्यवाणी खरी ठरली हो. अखेरीस वहिनींच्या कपाळावर रेष उमटली म्हणायची. अगो पण वहिनी कुठे? त्या सुभद्रा काकू भार हरपून पडलाय तुळशीपाशी. काय? अगो चला पटकन. चला चला चला. विठ्ठलपंत, हा माधव गोपिकाबाईंबरोबर रात्रीचा प्रवास करत असताना गाडीतून जो खाली पडला तो हाच. आपणच त्यास वाचविले होते, आठवते ना? पहा केवढा मोठा झालाय तो.
सब जज सदर अमीन आहे. नुकतीच त्याची नाशकात बदली झाली आहे. अतिशय हुशार आणि कर्तबगार म्हणून लोकांमध्ये त्यास मोठा मान आहे. आणि हे केवळ आपण त्यास वाचविले म्हणून. रमे, आणि याची पत्नी रमा. पहिली निवड झाली, तिचेही नाव रमाच होते. ही दुसरी. आणि सुभद्रा वहिनी यांनी तुमच्यासाठी किती व्रतवैकल्य आणि उपास तपास केले. मोठ्या धीराने काढली इतकी वर्ष. लोक नाना तऱ्हांनी बोलत, पण सुभद्रा वहिनी डगमगल्या नाहीत. तुम्ही घरी परत याल याची त्यांना पक्की खात्री होती. आणि तसे झाले. विठ्ठलपंत खरे सांगू का, तुम्ही अनेक क्षेत्रांना भेटी दिल्यात, पण तुम्ही तगलात ते केवळ सुभद्रा वहिनींच्या पुण्याईनेच. ओळख पाळख नमस्कार सारे झाले. गोविंद गेल्याची खात्री करायची होती, ती झाली. आता त्याच्या नावाने स्नान करायला मी मोकळा. बंब पेटवण्याची गरज नाही. स्नान थंड पाण्यानेच. ऊन पाण्याची सवय मोडली. विहिरीतून ताजे पाणी काढून ठेवा. सुभद्रा वहिनी, नारो ये नारबा नारबा. अरे बाबा पटापटा पाणी काढ. ते तिकडे विठू काका बाहेरून बसलेत. ताजं पाणी काढलेलं कळलं नाही ना तर त्या आपल्याला झाडाला उलटा लटकवतील. चला आवर लवकर. होय होय पांडवा, हळूहळू. आणि हे विठ्ठू काका म्हणजे आपल्या सुभद्रा काकूचे यजमान का? वय वय पांडुरंगा शपथ नारू. सुभद्रा काकू नेहमी म्हणायच्या, माझे यजमान येतील, एक दिवस नक्की येतील. हवा वाटायचं 15 वर्ष झालेत, कसे काय येतील. पण खरंच आज आले. त्यांचा विश्वास लई दांडगा म्हणायचा. मी तर त्यांच्याच पाया पडलो. म्हणजे आपल्या थोरल्या मालकाचे सख्खे चुलत बंधू ना? हा चुलत बंधू, पण अगदी सख्यवानी राहिलेले बघ. आपल्या धाकल्या मालकांचा जीव त्यांनीच वाचवला. काय झालं, आपले धाकले मालक 2.25 वर्षाचे होते. एकदा रात्रीच्या प्रवासात बैलगाडीतून चालले होते. धाकले मालक पडले ना बैलगाडीतून. मागणं इटू काका घोड्यावरून येत होते. धाकले मालक म्हणले, काका मी इथे. इटू काकांनी त्यांना उचललं. लय दांडगा माणूस, लय दांडगा माणूस. पण काय आखरीत म्हणायचं. गोऱ्या साहेबांबरोबर काय वाजलं त्यांचं. त्या तिरमिरीमध्ये जे घर सोडलं ते आत्ता आल्यात. पर तीर्थक्षेत्री हिंडलेला माणूस आहे नारू. त्यांच्या सेवेमध्ये कुठली बी हायगाय वाता का म्हणा. चल पटापटा काढ. ही बादली देऊन येतो मी, तोपर्यंत ही दुसरी भरून ठेव. मी आलोच. ओम ओम स्वाहा ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो. शिव 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 शिव. केवढी ही अमर्यादा. का डोळे फुटले काय तुझे? कुलीन बायकांनी असे घरभर नाचण्याची पद्धत नाहीये आमच्याकडे. झुले